युद्धामुळे लग्नसराई संकटात, केटरर्सकडे गॅसचा तुटवडा, पिंपरी चिंचवडमधील 10,000 लग्न पुढे ढकलण्याची वेळ येण्याची शक्यता. गॅसच्या तुटवड्यामुळे गॅस सिलेंडरचा काळा बाजार, नागपूर रत्नागिरीत गोडाऊनवर प्रशासनाचा छापा, अनेक ठिकाणी हॉटेल्समध्ये घरगुती सिलेंडरचा सर्रास वापर. बीडमध्ये घरगुती सिलेंडरचा काळा बाजार करणारी टोळी सक्रिय, हॉटेल व्यावसायिकांचा घरगुती सिलेंडरवर डल्ला. नंदुरबार जिल्ह्यातही अनुदानावर उपलब्ध होणाऱ्या गॅस सिलेंडरचा वापर. राज्यभरात गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या भल्या मोठ्या रांगा, युद्धामुळे सिलेंडरच्या टंचाईची नागरिकांना भीती. आखाती देशातल्या युद्धामुळे सर्वसामान्यांचे खाण्याचे वांदे, संभाजीनगरच्या इमारतीसह नाशिकची मिसळ आणि कोल्हापूरच्या तांबडा पांढऱ्या रस्स्यालाही गॅस तुटवड्याचा फटका, खवय्यांचा हिरमोड. इराण इस्रायल युद्धाचे थेट मुंबईकरांवर परिणाम, मुंबईकरांच्या वडापावला गॅस तुटवड्याची झळ, तर पाव निर्मितीवरही परिणाम झाल्यानं भाव वाढण्याची भीती. व्यावसायिक सिलेंडरच्या टंचाईचा हॉस्टेल आणि मेसला फटका, पुण्यात शिक्षणानिमित्त वास्तव्याला असलेल्या विद्यार्थ्यांचे हाल, हॉस्टेलमध्ये चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ. नागपुरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचं 90% वितरण बंद, छोट्या रेस्टॉरंट मालकांनी मोर्चा थेट चुलीकडे वळवला, तर सिलेंडरच्या साठेबाजांवर नागपूर पोलिसांची करडी नजर. मुंबईतील गॅस तुटवड्याचा मंत्रालय आणि महापालिकेलाही फटका, मंत्रालयाचं कॅन्टीन पुढील 2-3 दिवस बंद राहण्याची शक्यता, तर बीएमसीत दुपारनंतर जेवणासाठी कॅन्टीन बंद. गॅस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात कर्नाटकमध्ये महिला काँग्रेसचं आंदोलन, चुलीवर स्वयंपाक करत महिला कार्यकर्त्यांचं आंदोलन, सरकार सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. इराणकडून थेट ऑइल वॉरची धमकी, अमेरिका, इराण, इस्रायल किंवा त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या फायद्यासाठी होर्मुझमधून तेलाचा 1 लिटरही जाऊ देणार नसल्याचा इशारा. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अमेरिकन सैन्याचा मोठा हल्ला, समुद्रात सुरुंग पेरणारी इराणची 16 जहाजं केली नष्ट, युद्धाची ठिणगी अधिक भडकण्याची शक्यता. इराणचे सर्वात प्रगत आणि लांब पल्ल्याचं क्षेपणास्त्र खुर्रमशहर 4 बॅलिस्टिकवर इस्रायलचा मारा, तंत्रज्ञानामुळे इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेला सर्वच्या सर्व लहान बॉम्ब रोखणं अशक्य. इराणच्या तेल अवीववरील क्षेपणास्त्र हल्ल्याचा व्हिडिओ समोर, आयर्न डोम ही हवाई संरक्षण यंत्रणाही क्षेपणास्त्राला नष्ट करण्यात अपयशी, संरक्षण यंत्रणेला चकवा देत क्षेपणास्त्र थेट नागरी वस्तीत कोसळलं. रोहित पवारांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट, अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. विविध संस्था स्मारकांना अजितदादांचं नाव देण्यासाठी घ्यावी लागणार पवार कुटुंबाची परवानगी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या कार्यालयाकडून नियमावली प्रसिद्ध, अनधिकृत निधी गैरप्रकार टाळण्यासाठी निर्णय. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळला, विरोधकांना सभागृहात बोलू दिलं जात नसल्याचा लोकसभा अध्यक्षांवर आरोप. नाशिकमध्ये एका 10वीच्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला, पेपर देऊन बाहेर आल्यावर विद्यार्थ्याला 10-12 जणांच्या टोळक्याकडून मारहाण, हल्ल्याचं कारण अस्पष्ट. पुढील 2 दिवस उन्हाचा कडाका, विदर्भासह महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यात तापमान 40शी पार जाण्याची शक्यता.